नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYI वर्गातील सेमिस्टर 2 चा जो आपला पेपर आहे मानवी भूगोल म्हणजेच ह्युमन जॉग्राफी, ज्याचा कोड आहे JG UP 110B. आणि आज आपण या तासाला प्रकरण क्रमांक 2 जे आहे मानवी भूगोलाचं ते आहे लोकसंख्या भूगोल. या लोकसंख्या या प्रकरणावर आपण चर्चा करणार आहोत आणि विशेषतः या प्रकरणामध्ये आपला जो दुसरा महत्वाचा घटक आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, याचा भाग क्रमांक 2 यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे याचा पहिला भाग आपण बघितलेला आहे आणि आज आपण या सिद्धांताचा दुसरा जो भाग आहे म्हणजे मुख्य सिद्धांत काय आहे तो आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण चर्चा केली आहे. परत एकदा आपण त्या ठिकाणी मी काही गोष्टी एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला परत सांगतो, प्रास्ताविक म्हणून परत सांगतो. त्या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत ही संकल्पना, हा प्रमुख सिद्धांत जर खऱ्या अर्थानं एक शास्त्रीय पद्धतीने परिपूर्ण स्वरूपामध्ये जर कोणी मांडला असेल तो आहे अमेरिकन शास्त्रज्ञ, अमेरिकन लोकसंख्या तज्ञ जे आहे फ्रँक W. नॉटेनस्टाईन यांनी 1945 मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा सिद्धांत मांडला. आता याच्यामध्ये लोकसंख्या संक्रमण कशाला म्हणतात हे आपण परत एकदा आपण बघूया की लोकसंख्या वाढीच्या गतिमानतेवरून लोकसंख्या वाढीबद्दल तिच्या वाढीच्या ज्या विविध अवस्था सांगितल्या जातात किंवा लोकसंख्या वाढीचे चक्र सुरू असतं, या चक्राला विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या संक्रमण चक्र असं म्हणतात, लोकसंख्या संक्रमण असं म्हणतात. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे हा सिद्धांत काही प्रमुख मूलभूत तत्वावर आधारित आहे. ही तत्व सुद्धा आपण मागच्या तासाला एकूण 5 तत्व आपण बघितली. त्यातील 1-2 तत्व परत मी एकदा तुम्हाला सांगतो की पहिलं तत्व काय होतं महत्वाचं, की लोकसंख्या वाढीचा कल हा त्या ठिकाणचा जन्मदर आणि त्या ठिकाणच्या मृत्यूदर यानुसार बदलत असतो. आणि जशा प्रकारे जन्मदर आणि मृत्यूदर बदलतो विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार त्या ठिकाणच्या लोकसंख्या वाढीचं संक्रमण बदलत असतं. आणि या तत्वामध्ये आणखी एक महत्वाचं तत्व होतं. ते तत्व काय होतं, लोकसंख्या वाढ तसेच लोकसंख्येचं संक्रमण हे विशेषतः त्या ठिकाणचा स्थानिक आर्थिक विकास कसा आहे यावर अवलंबून असतं. की दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर लोकसंख्या वाढीचं संक्रमण हे त्या ठिकाणच्या आर्थिक विकासाचा दर्जा कसा आहे या दोघांचा एकमेकाशी अत्यंत जवळचा संबंध असतो. किंबहुदा आर्थिक विकासाच्या पातळीनुसार त्या ठिकाणच्या लोकसंख्या वाढीचं संक्रमण हे अवलंबून असतं. म्हणून लोकसंख्या संक्रमण आणि आर्थिक विकास पातळी यांचा अत्यंत जवळचा संबंध असतो, हे लक्षात ठेवा. किंबहुदा असं सांगितलं जातं की त्या ठिकाणच्या आर्थिक संक्रमणावरच तिथल्या लोकसंख्येचं संक्रमण अवलंबून असतं. आणि एकदा आर्थिक संक्रमण झालं की मला वाटतं त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचं संक्रमण 100% तुम्हाला बघायलाच मिळतं, असं हे या सिद्धांतात सांगितलंय, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष या सिद्धांतामध्ये ज्या प्रमुख अवस्था आहे, एकूण 4 अवस्था आहे ज्या तुम्हाला या आलेखामध्ये सुद्धा दिसतात. त्या ठिकाणी सुरुवातीला 4 अवस्था कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर प्रत्येक अवस्थेचं आपण विश्लेषण करूया. पहिली अवस्था जी आहे ती संक्रमण पूर्व समतोल अवस्था, की सर्व देशांमध्ये विशेषतः औद्योगिक क्रांती सुरू होण्यापूर्वी ही अवस्था जगामध्ये अनेक देशांमध्ये होती. आणि या अवस्थेमध्ये विशेषतः जन्मदर आणि मृत्यूदर या आलेखामध्ये निळी जी लाईन आहे ती मृत्यूदराची आहे आणि गुलाबी जी लाईन आहे ती जन्मदराची आहे. आणि बघा, पहिल्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगतो जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास एकमेकाच्या एकदम जवळ होती. कधी जन्मदर थोडा जास्त तर कधी मृत्यूदर जास्त, पण दोघांमध्ये फारसा बदल नव्हता. ही पहिल्या अवस्थेचं वैशिष्ट्य होतं. दुसऱ्या अवस्थेला आपण संक्रमण अवस्था म्हणतो, जी 2 नंबरची आहे. आणि या अवस्थेमध्ये अधिक अभ्यास करण्यासाठी आपण याच्या 3 उप अवस्थेमध्ये आपण याचं विभागणी केली आहे. कोणत्याही 3 उप अवस्था? पहिली आहे प्राथमिक संक्रमण अवस्था, दुसरी आहे मध्यम संक्रमण अवस्था, तिसरी आहे प्रगत संक्रमण अवस्था. या तिन्हींमध्ये जर बघितलं आपण या अवस्थेमध्ये तर जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये फरक वाढत जातो. विशेषतः मृत्यूदर झपाट्याने कमी होतो, तुलनेनं जन्मदर अत्यंत कमी होतो पण तुलनेनं कमी दराने. आणि ही या दुसऱ्या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे.
तिसऱ्या अवस्थेमध्ये उत्तर संक्रमण अवस्था, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की मृत्यूदर तर कमी होतोच, पण जन्मदर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी व्हायला सुरुवात होते. आणि शेवटची अवस्था जी आहे संक्रमणोत्तर अवस्था, एकदा संक्रमण झालं की त्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान पातळी होतो. हे या ठिकाणी तुम्हाला आलेखामध्ये चौथ्या पातळीमध्ये दिसत असेल. दोन्ही जवळपास एकदम जवळ एकमेकाच्या जवळ येतात. त्यांच्यामधलं जे फरक आहे तो अत्यंत कमी होतो. समानता समतोल त्या ठिकाणी तयार होतो. म्हणून हे या सिद्धांताचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. चला तर मग आता प्रत्येक अवस्था आपण क्रमवारी त्या ठिकाणी चर्चा करूया, समजून घेऊया. सुरुवातीला आपण एक काही संकल्पना मी सांगतो की त्या संकल्पना आपल्याला वारंवार त्या ठिकाणी हा सिद्धांत स्पष्ट करताना आपल्या कानावर पडणार आहे. म्हणून आपण या संकल्पना ज्या आहे ना, 3 प्रमुख संकल्पना आहेत, या आपण समजून घेऊया. पहिली संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर आहे त्या ठिकाणी, जन्मदर कशाला म्हणायचं. सोपी व्याख्या आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये एका वर्षात दर 1000 व्यक्ती मागे जन्माला आलेल्या ज्या अभ्रकांची संख्या आहे याला आपण जन्मदर असं म्हणतो. बघा आणखी स्पष्ट करतो मी तुम्हाला. एखादा क्षेत्र म्हणजे काय, एखादा प्रदेश, नाशिक जिल्हा असेल त्या ठिकाणी, महाराष्ट्र राज्य असेल, भारत देश असेल, आशिया खंड असेल, काही घ्या तुम्ही, एक भौगोलिक कोणताही त्या ठिकाणी प्रदेश घ्या. त्याच्यामध्ये एका वर्षामध्ये दर 1000 व्यक्ती मागे किती नवीन मुलं जन्माला येतात, किती अभ्रक त्या ठिकाणी आहेत, अभ्रकांची संख्या किती आहे, या संख्येला विद्यार्थी मित्रांनो जन्मदर असं म्हणतात. आणि भारताचा जर विचार केला तर 2019 मध्ये हा जन्मदर किती होता, 17.80 हा इतका होता त्या ठिकाणी. हे जो आपण सॅम्पल सर्वे भारतात घेतला त्यामध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर मृत्यू कशाला म्हणतात हे आपण बघूया. त्याच्यानंतर आपण मृत्यूदराची व्याख्या बघूया. बघा मृत्यू कशाला म्हणतात, व्यक्तीच्या जन्मानंतर ती व्यक्ती जिवंत असण्याची जी लक्षणं आहे ती सर्व नष्ट होतात, त्याला आपण, त्या घटनेला आपण मृत्यू असं म्हणतो. म्हणजे सर्व, म्हणजे आपण सजीवाची जी लक्षणं बघतो, त्याची हालचाल असेल, विकास असेल, प्रजनन असेल, एकदा व्यक्ती मृत्युमुखी पडला की ह्या कोणतेही लक्षण त्याच्यात दिसत नाही, किंबहुदा तो जिवंत असल्याचा पुरावा आपल्याला कोणत्याही प्रकारे दिसत नाही, कागदपत्री किंवा इतर कोणताही पुरावा नसतो. या घटनेला काय म्हणतो आपण, मृत्यू. आता आपण मृत्यूदर बघूया. परत एखाद्या क्षेत्रामध्ये एका विशिष्ट काळामध्ये दर 1000 व्यक्तींमागे किती लोक मृत्यू पडतात या संख्येला मृत्यूदर असं म्हणतात. आणि भारतामध्ये 2019 हे प्रमाण किती होतं, 7.27. म्हणून हे खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. बघा जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्हीकडे आपण लक्षात घ्या की भारतामध्ये तुलनेनं आजही विद्यार्थी मित्रांनो जन्मदर हा जास्त आहे आणि मृत्यूदर कमी आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला जन्मदर जास्त असतो ना, त्यावेळी नैसर्गिक लोकसंख्या वाढ ही जास्त होते, हे लक्षात घ्या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की आर्थिक विकास. कारण आर्थिक विकास हा शब्द आपल्याला खूप वेळा उल्लेख केलाय आपण, आणि तो आपण या सिद्धांतामध्ये वेळोवेळी वापरणार आहोत. मग आर्थिक विकास कशाला म्हणतात, तर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास म्हणजे काय, केवळ राष्ट्रीय किंवा दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत नसून तिथल्या सामाजिक कल्याणामध्ये वाढ होणं, याला त्या ठिकाणी म्हणतात आर्थिक विकास. एकंदरीत त्या समाजाचा राहणीमान उंचावणं, त्यांची राहणीमानचा दर्जा उंचावणं, याला त्या ठिकाणी आर्थिक विकास असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक विकास सुद्धा महत्वाचा आहे, कारण त्यानुसारच त्या ठिकाणच्या लोकसंख्येचं संक्रमण हे बदलत असतं. आता आपण प्रत्येक अवस्थेची आपण जरा सविस्तर वर्णन करूया. बघा पहिली अवस्था आहे संक्रमणपूर्व अवस्था, संक्रमणपूर्व समतोल अवस्था. बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वाढीच्या सुरुवातीला ही अवस्था समतोल असते. समतोल असते म्हणजे काय, याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास विद्यार्थी मित्रांनो सारखे असतात. पण बघा म्हणजे शेवटच्या चौथ्या अवस्थेमध्ये आणि या अवस्थेमध्ये सारखेच असतात, पण त्याच्या मागचं कारण वेगळं आहे, त्या ठिकाणी त्याचा दर वेगळा आहे. या अवस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या वाढीचा जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास दर 1000 35 पेक्षा जास्त असतो, म्हणजे जवळपास 35च्या आसपास असतो, हे याचं वैशिष्ट्य आहे. मग आता का बरं, याची कारण काय आहेत, मृत्यूदर का बरं त्या ठिकाणी जास्त असतो, त्याची कारण महत्वाची आहेत. कारण मी औद्योगिक क्रांती पूर्वीची परिस्थिती आहे हे लक्षात ठेवा. त्या काळामध्ये वैद्यकीय सुविधांचा तुटवडा होता, निकृष्ट दर्जाचा अन्न लोकांना मिळायचं, आहार मिळायचा, आजारपणाची तीव्रता जास्त होती, कुपोषण लोकांचं जास्त होतं, रोगराई मोठ्या प्रमाणात, कॉलरा असेल, पटकी असेल, प्लेग असेल, यासारखे रोगांचा फैलाव व्हायचा.
आणि दुष्काळांची तीव्रता जास्त होती, पूर महापूर भरपूर यायचे. या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा की सुविधांच्या अभावामुळे म्हणा, वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे मृत्यूदराचं प्रमाण जास्त होतं. पण त्याच वेळेला जन्मदराचे प्रमाण जास्त होतं. याची काही त्या ठिकाणी उदाहरणं सांगतो. निरक्षरता अधिक होती त्या काळामध्ये. इव्हन युरोपियन देशांमध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा, उत्तर अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निरक्षरता होती. दैववादावर लोकांचा विश्वास होता, दारिद्र्य जास्त होतं आणि कुटुंबाचा आकार मोठा असावा अशा प्रकारची मानसिकता त्या काळामध्ये लोकांची होती. आणि सर्वात महत्वाचं, जितकी लोकसंख्या जास्त असेल, लोकांची संख्या जास्त असेल, तितक्या प्रमाणामध्ये कुटुंबाचं उत्पादन वाढेल अशा प्रकारची मानसिकता त्या काळामध्ये समाजामध्ये होती. आणि या सर्व कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या प्रदेशामध्ये जन्मदर सुद्धा जास्त असायचा. आता या संदर्भामध्ये ही पहिली अवस्थेचं जर आपण ऍप्लिकेशन बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये 1920 मध्ये ह्या अवस्थेमध्ये भारत होता. अशा प्रकारची परिस्थिती भारतामध्ये होती. तुम्हाला माहिती असेल त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक प्रबोधन आपल्या भारतामध्ये झालं होतं आणि हीच ती अवस्था होती. आणि अलीकडच्या काळामध्ये आजही म्हणजे 1990च्या आसपासचा विचार केला की त्यानंतरचा थोडा काळ घेतला तर युगांडा असेल, केनिया असेल, झांबिया असेल यासारख्या देशामध्ये आजही अशा प्रकारची अवस्था आहे ज्याला आपण संक्रमण पूर्व समतोल अवस्था असं म्हणतो. दुसरी अवस्था बघूया आपण त्या ठिकाणी. सर्वात महत्वाची संक्रमण अवस्था की याच्यामध्ये 3 उप अवस्था आहेत. या तिन्ही अवस्थेमध्ये जर आपण विचार केला जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये थोडासा त्या ठिकाणी बदल व्हायला लागतो. मृत्यूदर तुलनेनं अधिक कमी होतो आणि त्या मानानं जन्मदर हा किंचितसा कमी होतो. आता याची पहिली जी प्राथमिक अवस्था आहे ना याच्यामध्ये काय आहे बघा की आरोग्य सुविधा वाढल्यानं आहार काही प्रमाणामध्ये चांगला मिळायला लागल्यामुळं मृत्यूदर विद्यार्थी मित्रांनो कमी झाला. आणि त्याच वेळेला मात्र जन्मदर बदलत आहे पण इतकाच आपल्या नजरेत येईल इतकं त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. आणि युरोपियन देशामध्ये हा मृत्यूदर विशेषतः मृत्यूदर जो 1035 होता तो 20 पर्यंत आला, म्हणजे जवळपास 15ने कमी झाला. आणि याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणच्या लोकसंख्या वाढीवर त्या ठिकाणी नक्कीच झाला. आणि या काळामध्ये लोकांची मानसिकता बदलल्यामुळं साहजिकच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणची रूढी असेल, परंपराचा निरक्षरता असेल याच्यामध्ये इतकासा बदल झाला नाही. त्याच्यामुळे जन्मदर काहीसा तितकाच राहिला हे लक्षात ठेवा. दुसरी अवस्था जी आहे याच्यामध्ये मध्यम अवस्था. याच्यामध्ये काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो की या अवस्थेमध्ये मृत्यूदर कमी झालाच पण प्रामुख्याने जन्मदर कमी व्हायला सुरुवात झाली. हा या अवस्थेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे जे आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये दिसलं नाही. परंतु याच्यामध्ये फरक आहे की या ठिकाणी का असं झालं की याचं कारण काय होतं त्या ठिकाणी की औद्योगिक क्रांतीमुळे नागरीकरण वाढलं, ग्रामीण भागातली लोक शहरी भागामध्ये आले, स्थलांतर वाढलं आणि शहरामध्ये विभक्त कुटुंब त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि आपल्याला माहिती आहे विभक्त कुटुंबामध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय असतं की त्या कुटुंबाचा आकार कमी ठेवण्याची मानसिकता त्या लोकांमध्ये असते आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये जन्मदर कमी व्हायला झाला हे या अभ्यासातून लक्षात आलं. आशिया खंडामधील अनेक देश आज या स्थितीला या अवस्थेमधून जात आहे. हे या ऍप्लिकेशन बघितलं या थेअरीचं तर आपल्याला लक्षात येईल की आशिया देशामध्ये अनेक देश या संक्रमण अवस्थेमधून आज जात आहे हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या अवस्थेमधली तिसरी जी उपावस्था आहे प्रगत संक्रमण अवस्था ही अत्यंत महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय आहे मृत्यूदर हा किमान पातळीवर आलेला आढळला, म्हणजे तो कमी झाला, तो एका प्रकारे स्थिर व्हायला लागला. हे या पातळीचं वैशिष्ट्य आहे, हे या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जन्मदराच्या बाबतीमध्ये मी सांगतो की यामध्ये सुद्धा जन्मदर सुद्धा कमी व्हायला लागला आणि परिणामी नैसर्गिक जी वाढ होती जन्मदर आणि मृत्यूदर यामधल्या हळूहळू अंतर कमी व्हायला लागलं कारण जन्मदर सुद्धा कमी व्हायला लागला आणि त्याच्यामुळे नैसर्गिक वाढ कमी व्हायला लागली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा जन्मदर या ठिकाणी कमी का झाला याच्या मागे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं साक्षरता त्या ठिकाणी वाढली, सुविधा वैद्यकीय सुविधा वाढल्या, अन्नधान्य पुरवठा वाढला त्या ठिकाणी आणि याच्यामुळं मृत्यूदर तर कमीच झालाच, रोजगार असेल, शिक्षण असेल, विवाहाचं वय असेल या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या प्रदेशामध्ये जन्मदर कमी झाला. आज अलीकडच्या काळामध्ये या अवस्थेचा विचार करणं भारत या अवस्थेतून जात आहे. थायलंड आहे, इंडोनेशिया ही देश सुद्धा या अवस्थेमधून जात आहे की अलीकडच्या काळामध्ये जन्मदर त्याच्यामध्ये कमी झाला. पण मला वाटतं हा जन्मदर खूप कमी झाला नाही, जन्मदर कमी होण्याची मानसिकता तयार झाली. याची महत्वाची कारण जे आहे शिक्षण आणि विवाहाचं वाढतं वय. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये विवाहाचं वय जे होतं
ती कमी होते त्या ठिकाणी. आता अलीकडे भारतामध्ये 18 वय मुलीसाठी आणि 21 मुलासाठी कंपल्सरी चाललं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तुलनेनं बालविवाह जास्त होत होती, वयाचा इतका फारसा गांभीर्य घेतलं जात नव्हतं. पण आता मात्र कायद्याने सक्ती केली आहे. जर तशा प्रकारे जर त्या वयापेक्षा 18 वयापूर्वी मुलीचं आणि 21 वयापूर्वी मुलाचा जर विवाह झाला तर मला वाटतं त्याच्यावर कायद्यानं कार्यवाही होते. म्हणून लोकांची मानसिकता किंबहुदा शिक्षण घेण्यामुळे अधिक लोकांचं मुलांचं आणि मुलींचं वय हे शिक्षणामध्ये जातं आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये मुलांचे तर विवाह तर बऱ्याच वेळेला 24, 25, 26 वर्षांनंतर होतात त्या ठिकाणी. मुलींचं वय सुद्धा अलीकडच्या काळामध्ये 21 वयापर्यंत वाढतं. हे आपल्याला शहरी भागामध्ये दिसतं, महानगरामध्ये दिसतं आणि याचा परिणाम त्या ठिकाणी कशावर झालेला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणची लोकसंख्या जी आहे, नैसर्गिक लोकसंख्या वाढ जी आहे ती कमी झाल्यावर झालेली आहे. याच्यानंतर तिसरी महत्वाची अवस्था आहे उत्तर संक्रमण अवस्था. ही अत्यंत महत्वाची आहे अवस्था. कारण विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांती आणि अर्थव्यवस्थेचा विकास, वैद्यकीय सुविधांचा विकास झाल्यामुळे मृत्यूदर हा निम्नतर पातळीवर आला. पण आरोग्य विकास, शिक्षणाच्या सोयी सुविधा, वाहतूक, दळणवळण याच्यामध्ये झालेल्या वाढीमुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जन्मदर सुद्धा कमी होऊ लागला. हे या अवस्थेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पण मात्र जन्मदराचे प्रमाण हे मृत्यूदरापेक्षा जास्त होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुटुंबाचा मोठा आकार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल इत्यादीवर खर्च वाढला. याचा परिणाम त्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या वाढीवर झाला. हे या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतं. सध्या जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, इजिप्त, सिंगापूर, चीन या देशामध्ये अशा प्रकारची अवस्था आहे, उत्तर संक्रमण अवस्था आहे. म्हणून या अवस्थेत सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जन्मदर जो आहे, मृत्यूदर तो निम्नतर पातळीवर येतो, पण मृत्यूदर हा निम्नतर पातळीवर येतोच, पण जन्मदर सुद्धा कमी होण्याकडे कल, अत्यंत कमी होण्याकडे कल या अवस्थेमध्ये दिसून येतो. हे या अवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटची अवस्था विद्यार्थी मित्रांनो संक्रमण तल समतोल अवस्था. म्हणजे अर्थव्यवस्था, जन्मदर, मृत्यूदर या अवस्थेमध्ये दोन्ही अत्यंत समान आणि निम्नतम पातळीवर येत असतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लोकसंख्या स्थिर होते. आज त्या वाढीचा स्थिर होतो. म्हणजे तिसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला होता, पण या ठिकाणी मात्र तो जवळपास स्थिर होतो. याचं एकमेव कारण म्हणजे काय, जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास दोघांच्या एकमेकाच्या अत्यंत जवळ येतात. हे या अवस्थेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघा आलेखा परत एकदा बघूया आपण त्या ठिकाणी. हा 4थ्या क्रमांकाची अवस्था जिच्यावर आपण चर्चा करतोय, संक्रमणोत्तर अवस्था. बघा जन्मदर आणि मृत्यूदर अत्यंत एकमेकाच्या जवळ आहे, जवळपास स्थिर झालेले आहेत. हेच या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, जन्मदर जो कमी होता ना, या ठिकाणी लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला असतो. सरकार तर कायद्याने नियंत्रण करतच, पण लोक स्वतः इच्छेने कुटुंब नियोजनाचा आधार घेऊन त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. स्त्री पुरुष समानता असेल, साक्षरता विकास असेल, राहणीमानाचा दर्जा सुधारणं, आर्थिक सुबत्ता असेल, याच्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर दोघही विद्यार्थी मित्रांनो निम्नतम पातळीवर येतात, स्थिर होतात त्या ठिकाणी. म्हणून ही अवस्था प्राप्त होते. म्हणून लोकसंख्या वाढ या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास स्थिर म्हणजे शून्यवत होते, त्याच्यामध्ये समतोल तयार होतो. हे या अवस्थेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आज जर याचं ऍप्लिकेशन बघितलं, हा सिद्धांत जर बघितला आपण, तर अशा प्रकारची अवस्था जगामध्ये विशेषतः इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, संयुक्त संस्थान म्हणजे अमेरिका, कॅनडा, हंगेरी यासारख्या, इटली, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांनी, विकसित देशांमध्ये अशा प्रकारची अवस्था आज तयार झाली आहे. म्हणून या अवस्थेमध्ये आणि मला वाटतं आर्थिक विकास ज्या ज्या देशाचा होईल, ज्या ज्या देशामध्ये आर्थिक संक्रमण होईल, आर्थिक विकासाची पातळी अत्यंत वाढेल, मला वाटतं त्यावेळेला या सिद्धांताच्या सांगण्याप्रमाणे त्या देशामध्ये सुद्धा अशाच प्रकारे न्यूनतम लोकसंख्या वाढीचा दर राहील आणि शून्यवत नैसर्गिक जी वाढ जी आहे ती शून्यवत होईल. लोकसंख्या वाढीचा जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही समान पातळीवर येतील. त्या ठिकाणी शून्यवत त्या ठिकाणी लोकसंख्या वाढ होईल, लोकसंख्या वाढ स्थिर होईल. हे या अवस्थेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या चारही लोकसंख्या वाढीच्या ज्या अवस्था आहे त्याच्यावर चर्चा केली. त्या प्रत्येकाची आपण त्या ठिकाणी कारण काय आहे, कशामुळे लोकसंख्या वाढीचा
दर जो आहे तो कमी जास्त झाला, जन्मदर का कमी झाला त्याची कारणं पाहिली, मृत्यूदर का कमी झाला त्याची कारणं पाहिली. प्रत्येक अवस्थेमध्ये कारणं थोड्या वेगळ्या प्रकारची होती, पण शेवटी जी सुरुवातीची लोकसंख्या अत्यंत मंद होती ती नंतर वाढू लागली, त्याच्यानंतर परत वाढली, नंतर ती कमी झाली, मंद झाली आणि शेवटी ती परत स्थिर झाली. अशा प्रकारे 4 संक्रमण अवस्थेमधून प्रत्येक देशातील लोकसंख्या वाढीचं चक्र पूर्ण होत असतं, असं या सिद्धांताने सांगितलं आहे. पुढच्या तासाला या सिद्धांतावर जरी कितीही चांगले असला तरी विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची चर्चा झाली. अनेक तज्ञांनी, लोकसंख्या तज्ञांनी याचा सविस्तर अभ्यास केला, अनेक उदाहरणं त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं आणि त्याच्यातून या लोकसंख्या वाढीच्या सिद्धांतावर, या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर ज्या टीका केल्या, ज्या त्या ठिकाणी आक्षेप घेतली, त्या ठिकाणी त्याला जोरात विरोध केला, या सर्वांवर चर्चा आपण पुढच्या तासाला करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.